तरी छोटीशी पायवाट आहे आणि या पायवाटेने आम्ही त्या पॉइंटला जातोय. 2004 मध्ये हे जे आपण आता सध्या उभे आहोत ही आमची स्मशानभूमी होती. ज्यावेळी सुनामी आली त्यावेळी सुनामीने हे स्मशानभूमी सगळं वाहून गेलं आणि आता हे सिगल पक्ष्यांचं बेट तयार झालं. तुम्ही जर देवबागला वगैरे आले ना एकदा ही बोटची जी सफर आहे ना ती नक्कीच करा. कोणता मासा आहे तो? हा सोनम आहे, हा गाभा, ही कोकरी आणि तो पाडघोर, हा पोपट अच्छा. आणि हे हाडे. हे आता लागले का तुम्हाला? खूप होते. खूप सारे फिश त्यांना सकाळी सकाळी आता फिशिंगला गेलेले त्यावेळेस लागलेत. समुद्रात गेले आत? हो 4 वाजता. 4ला गेलेले? हो पहाटे. आता जाळी मारून आलोय, उद्या सकाळपर्यंत भेटणार. नारळाच्या झाडाला अच्छा म्हणून खत म्हणून. हा पण खराब झाला आहे. ह्याच्यावर ओळखलं जातं बघा, हे पांढरं पडलेलं आहे बरोबर. आणि ताजं असेल ना तर हे बघा असं लाल असतं थोडंसं. हे पण नाही, हे खराब होतं, असं लाल पाहिजे. अच्छा हे बघ, हे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. हा पांढरा आहे, हे लाल आहे, हा ताजा मासा. बरं. आज होता दिवस दुसरा. आम्ही आलो होतो रात्री देवबागला आणि देवबागला आम्ही इकडे श्रीकृष्ण मंदिर म्हणजेच तुम्ही जर देवबागला आले ना तर हा संगमचा पॉईंट आहे. आम्ही एकदम लास्टला थांबलो होतो. तर तुम्हाला जसं मी सांगितलं तर आम्ही इकडे गणगौरी एक रिसॉर्ट होतं एक छोटंसं, तर तिकडे आम्ही स्टे केला होता. कारण की याच्याच बाजूला इकडे ह्या साईडला अंकिता वाळवळकरचं एक रिसॉर्ट आहे आणि या साईडला खाडी आहे आणि या साईडला तर समुद्र आहे. आणि समोरचा हा जो रस्ता जातो तर हा रस्ता जातो माझ्या मागचा, तो म्हणजे आपल्या संगमकडे, जिकडे एक नदी आणि एक समुद्र यांचा संगम आहे. तर आपण आता तिकडे जाणार आहे. त्याच्या अगोदर आपण याच रस्त्याने खाली उतरून आपण आता अंकिताच्या रिसॉर्टला जाणार आणि तिकडे थोडा फेरफटका मारणार. आजचा प्लॅन असा आहे ना की आज खूप रिलॅक्स, आज फक्त इकडचे जवळपासचे जेवढे पण स्पॉट आहे म्हणजे देवबाग, तारकर्ली किंवा जो काही प्लॅन होईल तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. आपण आलो आहोत अंकिताच्या रिसॉर्टला आणि हे आहेत अंकिताचे बाबा, ज्यांना आपण फक्त आणि फक्त आत्तापर्यंत व्हिडिओजमध्ये बघितले भरपूर सारे. तर देवबागला आल्यावर तुम्ही इकडे पण स्टे करू शकतात, पण तुम्हाला देवबागला आल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर जिकडे आहे तर तुम्ही जर नुसतं विचारलं पण ना अंकिताचं घर कुठे तरी तुम्हाला सजेस्ट करतील आणि तुम्ही इकडे येऊन स्टे करू शकतात. खूप सुंदर जागा आहे, म्हणजे मस्त आहे. जर मला काल रात्री माहिती असतं तर मी डेफिनेटली इकडे स्टे केला असता. आम्ही याच्या शेजारीच होतो पण त्यांनी सांगितलेलं की तिकडे पॅक असेल वगैरे, मग त्याच्यामुळे आम्हाला काही इकडे जमलं नाही यायला. अच्छा, इकडे नदी आणि इकडे समुद्र आहे आणि त्याचा संगम आहे. संगम अर्धा किलोमीटर. अच्छा, गाडी जाते ना तिथपर्यंत संगम? गाडी जाते. हां राईट. इकडून आपण एका छोट्या रस्त्याने निघालो आहे आणि त्याच रिसॉर्ट्समधून निघालो, वाळवळकर्स रिसॉर्टमधून. तिकडून एक पुढे नदी आहे आणि त्या नदीवर आपण जातो आहे बोटिंग करायला. तोच रस्ता असेल. चलो. तरी छोटीशी पायवाट आहे आणि या पायवाटेने आम्ही त्या पॉइंटला जातोय जिकडे बोटिंग आहे देवबागला. हे बघा. चल ना प्रथा, हात धर, हात धर. आणि सुंदर असा हा पॉइंट. वाव. तर अगदी 2 ते 3 मिनटं तुम्ही जर चालत आलात तर चालत आल्यानंतर हा तुम्हाला बोटिंगचा मस्त पॉईंट बघायला मिळतो. माझ्या मागे आहे ही आहे खाडी आणि रोडच्या त्या साईडला आहे समुद्र आणि या दोघांचा जो संगम आहे तो होतो देवबागच्या सगळ्यात एंड पॉईंटला, जिकडे ही खाडीसुद्धा आणि समुद्रसुद्धा एकत्र होतात आणि तो खूप बघण्यासारखा आहे. आपण आता तिकडे पण जाणार आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही देवबागला आलात तर ह्या पॉईंटला एक वेळेस नक्कीच भेट द्या. बेट आहे त्या आयलंडवर उतरणार, तुम्हाला उतरायला भेटणार. हां ते बेट आहे तिथे, असे बोटीने पूर्ण फिरून आणणार. भोगे बीच म्हणजे असे सगळे पॉईंट दाखवत नेतात पूर्ण. म्हणजे डॉल्फिन पॉईंट जर बघायचं असेल, संगम, भोगे बीच, हे 6 पॉईंट आहेत. ते 1,500 रुपये आहे पूर्ण बोटीचे. हां.
आणि दुसरी सफर आहे ती मिनी केरळ पोय नदी आतमध्ये ते 2200 आहे. ते सर्वांची पण ती 1 तास फिरवणार तुम्हाला आणि ही अर्धा तासाची आहे. त्याच्या डॉल्फिन पॉईंट वगैरे असले तर डॉल्फिनही दिसू शकतात. आतमध्ये तिकडे गेल्यानंतर तुम्हाला डॉल्फिन वगैरे असले तर दाखवणार. तुमचीच फॅमिली असणार फक्त. ही बघा ही बोट आहे, याचा नंबर आहे, याची चप्परवाली बोट आहे ना त्याचा नंबर आहे. तर आपण आता निघालो आहे ते म्हणजे बोट सफारी करता. एकंदरीत हा समुद्रकिनारा खूप खूप सुंदर आहे. तुम्ही जर त्या पाण्यावर बघाल ना तर मस्त अशा वाफा आलेल्या आहेत. सकाळचं वातावरण आहे, खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे. त्या समोरच्या बोटीने आम्ही आता जातो आहे. आता आपण जाणार ते संगम दाखवणार, सिगल पक्ष्यांचं बेट दाखवणार, पण डॉल्फिन एरियामध्ये जाणार, भोगे बीच दाखवणार आणि हे आपले सुनामी बेट दाखवणार इकडे. बाबा तिकडे किती उसळतं बघा ना सर. नदीचं आणि समुद्राचं पाणी हे बघा इथे स्पार्किंग होत आहे, समुद्राचं आणि नदीचं. बरोबर. हां हे आपण आता सध्या संगम पॉईंटवर आलेलो आहे. आपण आता समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये आलो. आता हा एरिया जो आहे हा डॉल्फिन एरिया आहे. हे केव्हा केव्हा हजारांनी येतात डॉल्फिन. दिवाळीच्या टायमाला आलो जर तर इथे तुम्हाला डॉल्फिन कळप दिसतो. सिंधुदुर्ग किल्ला ह्या साईडमध्ये राहिला. 2004 मध्ये हे जे आपण आता सध्या उभे आहोत ही आमची स्मशानभूमी होती. ज्यावेळी सुनामी आली त्यावेळी सुनामीने हे स्मशानभूमी सगळं वाहून गेलं आणि आता हे सिगल पक्ष्यांचं बेट तयार झालं. सिगल पक्षी येऊन ह्या बेटावर बसतात. करोडांनी सिगल पक्षी. दिवाळीला आलात, डिसेंबरमध्ये आलात तर करोडांनी पक्षी तुम्हाला इथे दिसणार त्या बेटावर. म्हणून हे सुनामी बेट नाव ठेवलेलं आहे याला. देवबागला वगैरे आले ना एकदा ही बोटची जी सफर आहे ना ती नक्कीच करा, कारण खूप खूप छान आहे, खूप छान आहे. जे स्पेशली इकडे जे बघण्याचे जे पॉईंट आहे किंवा ज्या बघण्याच्या गोष्टी आहेत ना त्या खूप आहे. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला इकडे नजारे बघायला भेटतात. माझ्या डाव्या हाताला जर तुम्ही बघाल तर डाव्या हाताला समोर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला बघायला मिळतो. हे समोरचं दिसते हे भोगे बीच. हा भोगे बीच वेंगुर्ला हद्दीत येतं, वेंगुर्ला तालुका याच्यामध्ये येतं. आणि हा केसरकर या आमदारचं एक हे नाही गाव आहे. पक्षाच्या आयलंडवर बेटावर उतरलं, मग नंतर हे भोगे बीच दाखवलं. आणि आता हे जे खडक दिसतंय ना हा खेकडा पॉईंट आहे. चालू केलात ना हे समोर दिसतंय हे खेकडा पॉईंट. याच्यावर रात्रीच्या वेळी लोक खेकडे पकडण्यासाठी या दगडावर येतात आणि रात्रीच्याच वेळी पकडतात. कारण रात्रीच्या वेळी टॉर्च मारलं ना खेकड्यावर की तो खेकडा दिपकतो, म्हणजे त्याला दिसत नाही टॉर्चवर. दिपकल्यामुळे त्याला मग ते पकडतात. कोकोडा पॉईंट म्हणजे मगरीचा आकार दिसतोय बघा. ते त्या झाडाचं निरीक्षण जर केलात ना तर मगरीने असं तोंड उघडलेलं दिसतंय बघा. त्याला कोकोडा पॉईंट म्हणतात. मजा आली सगळ्यांना. सगळ्यांना अन्नाचा वाडा बघायचा होता. म्हणजे रात्रीच खेळ चाले जी मराठी मालिका होती त्याच्यात जो अण्णांचा वाडा आहे तर तो आहे कुडाळला. आणि आम्ही आता तिकडे निघालोय. किती अण्णांची बंगळी आहे तिकडे. अण्णा बसलेले असायचे. दत्तानू त्याला ते काका भेटले होते. त्यांनी सुद्धा त्या सिरियलमध्ये काम केलेलं आहे आणि आता त्यांचं मराठी मूवी जो आहे दशावतार त्याच्यात सुद्धा त्यांचा रोल आहे. आणि आलो आहे ते म्हणजे चिवलाला. ती गाडी लागली आहे ना. हा बोट ट्रॅव्हल्स झाली ताजी फिश येणार तिथे. आता ते समोर आहे हे चिवलाचं फिश मार्केट आहे. म्हणजे जर तुम्हाला जर बीचवर जर फिश नाही मिळाले तर तुम्ही इकडे येऊन फिश घेऊ शकता. तयारी झाली जोरदार. हा एक 3.25 किलोचा सुरमई आपण आता घेतला आहे. तर समोर बघितलं ना ही रूमची गॅलरी आहे आणि इकडे तर समुद्र आहे.